नमस्कार. जनता दरबार मध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण जनता कट्ट्यामध्ये एक असे विशेष पाहुणे आपल्या सोबत आहेत की ज्यांचं वय 19 वर्ष आहे. 19 वर्ष मी मुद्दामून म्हणतोय, त्यांचं वय ऍक्च्युली आहे 91 वर्ष, परंतु 19 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारचं आजही त्यांची धावपळ, समाजाप्रती करण्याची जिद्द, काम करण्याची, मेहनत घेण्याची, परिश्रम घेण्याची सचोटी, याच्यातून आजही ते 24 तासापैकी 10-12 तास काम करत असतात, फिरत असतात. ठाण्याला राहणारे हे व्यक्ती शहापूर आणि मुरबाड या अशा खेडेगावामध्ये प्रचंड काम करतायत. त्यांचं कामाचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी नदीचं पुनर्जीवन, पाण्यावरती पाण्याची साठवण कशी करता येईल, पावसाचं पाणी, आपलं भारतामध्ये खूप पावसाचं पाणी पडतं पण त्या पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग कुठे केला जात नाही आणि ही शोकांतिका आहे. पण यांच्या माध्यमातून त्या पावसाच्या पाण्याचा उपयोग केला जातो, त्या पावसाच्या पाण्याची साठवण केली जाते आणि भूगर्भातली पातळी वाढवण्यासाठी, पाण्याची पातळी वाढवण्यासाठी कार्य यांच्याकडून केलं जातं. तसंच या ठिकाणी त्यांच्याकडून किशोरी विकास प्रकल्प हा एक प्रकल्प देखील या नुकताच सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्या माध्यमातून देखील ते युवकांशी संवाद साधतात व त्यांना त्यांच्या कामाचं, कशा प्रकारे काम केलं पाहिजे, कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे, कशा प्रकारची कामाची पद्धत असावी, कशा प्रकारचं काम केल्यावर आपल्याला यश मिळेल, अशा प्रकारचं सगळं त्या तरुणांना या ठिकाणी मार्गदर्शन यांच्या वतीने केलं जातं. यांची एक संस्था आहे, वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे. या संस्थेच्या माध्यमातून हे अहोरात्र आपलं काम करत असतात. बऱ्याचशा युवा ब्रिगेड त्यांनी या कामाच्या माध्यमातून जोडलेला आहे. शहापूर आणि मुरबाड ही अशी 2 गावं त्यांनी निवडलीत. आपल्यासोबत आज आहेत आनंद भागवत सर, आणि ते आपलं आज त्यांचा जीवन प्रवास, कशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी पोहोचले, कशा प्रकारे सामाजिक कार्याची त्यांना आवड निर्माण झाली, हा संपूर्ण त्यांचा जीवन प्रवास या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपला जन्म कुठला, आपलं मूळ गाव कुठलं हे आम्हाला सांगा. माझं मूळ गाव आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या सरंद म्हणून गाव आहे, ज्या ठिकाणी आमचं दैवत आहे, जिथे आम्ही कधीतरी जात असतो. माझे वडील शिक्षणाकरता त्या काळात मुंबईमध्ये आले आणि मग त्यावेळच्या कंपनी रेल्वे होत्या, त्याच्यामध्ये ते नोकरीला होते. माझा जन्म मुंबईत झाला, पण पहिली 6 वर्ष माझी दिल्लीत गेली. म्हणजे माझं शिशुपण, बालपण दिल्लीत गेलं. 40च्या डिसेंबरमध्ये त्यांची बदली मुंबईला झाली परत. आणखीन ते आम्ही ठाण्याला आलो. तिथपासून मग मी ठाण्यामध्ये आहे. माझं प्राथमिक शिक्षण आत्ताच्या जिल्हा परिषदेच्या असतात तेव्हा लोकल बोर्डाच्या शाळा होत्या तिथे झालं. नौपाड मिडल स्कूल म्हणून होतं, तिथे 5वी 6वी 7वीचं शिक्षण झालं. आणि ठाण्याच्या एमएस स्कूलमध्ये माझं 11वी SSC पर्यंत शिक्षण झालं. या सगळ्या काळामध्ये माझे स्वतःचे वडील हे सार्वजनिक कामामध्ये खूप हे होते, सक्रिय. माझ्या आत्ताच्या कामाचं किंवा कामातल्या यशाचं सगळं श्रेय मी माझ्या पूर्वजांना देतो. त्याचं कारण माझ्या आईचे वडील म्हणजे विनोबाजी भावे, आईचे मामा म्हणजे विनोबाजी भावे. माझ्या वडिलांचे वडील सुद्धा कथा कीर्तन प्रवचन करीत वर्षानुवर्ष फिरले. माझे वडील सुद्धा सोशल वर्कमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. दिल्लीला गेल्यानंतर आता हजारो कुटुंब दिल्लीमध्ये आहेत, त्यावेळेला 100 कुटुंब दिल्लीत होती मराठी. मराठी शाळा त्यांनी, नूतन मराठी विद्यालय त्यांनी त्या काळात 1926 साली त्यांनी सुरू केलं. 1926 ते 40 14 वर्ष ती संस्था त्यांनी चालवली. महाराष्ट्र मंडळ जे आत्ताच तिथलं आहे तर त्याचे जन्मदाते माझे वडील आहेत. या दोन्ही संस्थांचे पायोनियर सेक्रेटरी म्हणून ते राहिलेत. ठाण्याला आल्यावरती सुद्धा ते अनेक प्रकारचं सोशल वर्क करत असत. त्यामुळे हेरिडिटरी माझ्या रक्तामधनच या सगळ्या गोष्टी आल्यात. बालपणापासून एक संस्कार असा झाला की समाजसेवा हा शब्द न वापरता
समाजाप्रती आपली काही जबाबदारी आहे, आपण काही देणं लागतो. ज्या देशात आपण जन्माला आलो तर भाग्य आपल्याला मिळालं आहे, तिथे मातृ ऋण, पितृ ऋण, आचार्य ऋण, देश ऋण, समाज ऋण असं सगळं सांगितलेलं आहे. तेव्हा आपण काही फार मोठं कार्य करतो असं नाही, तर एका अर्थाने समाज ऋण फेडत असतो. मातृऋण जसं फेडतो तसं समाज ऋण फेडत असतो. या भूमिकेतनं काम केलं तर एक फार मोठा फायदा मिळतो की अनेकदा जो अहंकार निर्माण होतो तो अहंकार निर्माण व्हायची जागाच शिल्लक राहत नाही. दुसरं म्हणजे मी अत्यंत श्रद्धाळू माणूस आहे, परमेश्वरावर माझी निष्ठा आहे. जन्म परमेश्वराने दिला, प्रेरणा परमेश्वराने दिली, ताकद परमेश्वराने दिली आणि परमेश्वरी कार्य करतोय. त्यामुळे माझी अशी श्रद्धा आहे, मला परमेश्वरी कृपा आहे आणि परमेश्वर माझ्याकडनं काम करून घेतोय. हाही भाव असा आहे की ज्याच्यामध्ये अहंकार निर्माण व्हायला जागा नाही आणि आपण करत राहणं. मरावे परी कीर्तुर उरावे असं आपल्या रामदास स्वामीने आपल्याला सांगितलेलं आहे. अलीकडच्या याच्यात सांगितलं तर असं म्हणता येईल की देह जपावा हळूवारपणे, जीवन कुरवळावे, विषया माझी मग्न होनी, समाजासे विसरावे, ही तर पशुता, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. या पद्याचा माझ्यावरती खूप मोठा संस्कार झाला. आणखीन हसत जावे काट्यावरनी तरुणानी अनवाणी, कसे व्हायची अशी नसावी खचलेली जनवाणी, ईर्षा आपुली कधी नसावी क्षणिक पुराचे पाणी, कार्यमग्नता जीवन हवे मृत्यू ही विश्रांती. अशा प्रकारचे संस्कार बालपणापासून माझ्यावरती झाले आणि त्यातून मी घडलो. आणि म्हणून मला काही यश मिळालं असेल, समाजामध्ये काही आदर मिळाला असेल, श्रद्धा मिळाली असेल, त्या सगळ्याचं श्रेय मी माझे आई वडील, माझे शिक्षक शिक्षिका, माझ्यावर ज्यांनी ज्यांनी संस्कार केले त्या सगळ्यांना अर्पण करतो. आपलं शिक्षण कुठपर्यंत झालं? 11वी SCC मराठी मीडियम. मग त्याच्यानंतर आपण नोकरी वगैरे कुठे केली का? सांगतो तुम्हाला. एका कनिष्ठ मध्यम वर्गात माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे, कमीपणा नाही. 10x10च्या खोलीमध्ये ठाण्याला वडील, आई, मोठी बहीण, मोठा भाऊ, मी, एक मावस भाऊ, एक चुलत भाऊ, अशी 7 माणसं राहत होतो. 2 वेळेला जेवायला मिळायचं, याच्या पलीकडे काही नव्हतं. श्रीमंत आईबापाच्या पोटी जन्माला आलेली काही माणसं नादान बनतात. गरिबीमध्ये संघर्षामध्ये जन्म येणं हे परमेश्वराचं भाग्य, परमेश्वराने दिलेली देणगी आहे. कारण तुम्हाला मग लहानपणापासून सर्व प्रकारच्या संघर्षाची सवय होते आणि या सगळ्यावर मात करून तुम्हाला पुढे जीवन जगायचं आहे. अशा प्रकारची लहानपणीपासूनच एक हे होत आहे. त्यामुळे एका अर्थाने हा निगेटिव्ह भाग नाही, हा फार मोठा पॉझिटिव्ह भाग आहे. प्रतिकूलतेवरती मात करण्याकरताच परमेश्वराने तुम्हाला जन्म दिलाय असं माझ्या वडिलांनी कधीतरी सांगितलं. म्हणून प्रतिकूलतेबद्दल रडत बसण्यापेक्षा, समाजाला, देवाला, नशिबाला नावं ठेवण्यापेक्षा जे तुमच्या वाट्याला आलंय त्याचं सोनं कसं करता येईल असा विचार करूनच जर जगायचं म्हटलं. SSC नंतर असं झालं तर माझे वडील 51 साली रिटायर झाले. त्यावेळेला पेन्शन नव्हती. मग काहीतरी छोटा व्यवसाय म्हणून लोण्यात घरोघर जाऊन विकण्याचा व्यवसाय आम्ही सुरू केला. त्याच्यावरती संसार चालला होता. मोठी बहीण त्या काळात बायका नोकरी करत नव्हत्या, फार शिकत नव्हत्या, त्यामुळे माझी बहीण मॅट्रिक त्यावेळेचं झाली. भाऊ झाला, त्याला शिकायचं होतं. आमच्या सगळ्यांचे अभ्यास चांगले होते, फ्रीशिप स्कॉलरशिप्स आम्हाला 3 भावंडांना होती. म्हणजे 3 असती तर कदाचित आमचं शिक्षण झालं असतं का नाही मला माहिती नाही, पण ते झालं व्यवस्थित. आणि मग अशी निर्माण परिस्थिती झाली की घरामध्ये कमावतच कोणी नाही आणि म्हणून मला कितीही शिकायची इच्छा असली तरी मला शिकता आलं नाही. आणि मी रेल्वेमध्ये अर्ज केला, माझा परीक्षा झाली, इंटरव्ह्यू झाला, मेडिकल झाली आणि मी 1 वर्षाच्या स्टेशन मास्टरच्या ट्रेनिंगला गेलो. असिस्टंट स्टेशन मास्टर म्हणून माझी नोकरी सुरू झाली 1 वर्षानंतर. आणि पुढची 6 वर्ष मी रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर म्हणून नोकरी केली. त्यावेळेला ती अत्यंत सन्मानाची आणि भरपूर पगाराची नोकरी होती. मी तुलना करत नाही, गैरसमज करून घेऊ नका, पण माझे वडील 52 साली रिटायर झाले तेव्हा त्यांना 110 रुपये पगार होता आणि माझा 53-54 मध्ये ट्रेनिंग संपल्यानंतर पहिल्या महिन्याचा पगार 220 रुपये होता. एवढी चांगली नोकरी होती. ती 6 वर्ष मी इमानदारीत केली. या 6 वर्षामध्ये मला 3 अवॉर्ड रेल्वेने दिल्याचं मला आठवत आहे. आणि जे जे करायचं ते तनमनधनपूर्वक करायचं, डिवोशन, डेडिकेशन, डिटर्मिनेशनने करायचं. यश मिळत राहतं.
या गोष्टी जर तुमच्या कामामध्ये असतील तर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहतच नाही. आलं का नाही लक्षात? आणि मग या सगळ्या नोकरीनंतर मी नोकरी का सोडलीत मग आपण? सोडली किंवा काय? फार महत्वाचा प्रश्न आहे हा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी बालपणापासून स्वयंसेवक आहे आणि अनेक आदर्श जीवन, समर्पित जीवन मी पाहिली आणि त्या जीवनांचा माझ्या परिणामावरती झाला. म्हणजे वाचनातनं माणूस घडतो, संस्कारातनं माणूस घडतो, पण माणसाच्या व्यक्तिमत्वातनं पण माणूस घडतो. असं त्यागमय जीवन जगणारी, तपस्वी जीवन जगणारी माणसं भोवताली होती. हे माझं फार मोठं भाग्य होतं. आणि मलाही असं वाटलं की आता माझा भाऊ शिकून नोकरीला लागलेला आहे, त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ हा विषय नाही. आम्ही एकत्र राहत होतो अखेरपर्यंत. आणि मग मी असा निर्णय घेतला. विशेष म्हणजे माझ्या आईने आणि वडिलांनी एवढी प्रेस्टिजियस आणि मोठ्या पगाराची नोकरी सोडून प्रचारक जायला मला पूर्ण परवानगी दिली. त्यांचे नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन मी सकाळचा प्रचारक झालो. नंतर 6 वर्ष मी सोलापूरला जिल्हा प्रचारक होतो. पुढची 2 वर्ष मी मुंबईमध्ये वांद्रा ते दहिसर आणि इकडे कुर्ला घाटकोपर, ट्रॉम्बे आयलंड असं संपूर्ण ज्याला उपनगर म्हणता येतील त्याचं काम पाहत होतो. आणि तो काळ गेल्यानंतर एक वेळ अशी आली की ज्या आईवडिलांनी मला पूर्ण परवानगी दिली होती, कसली तक्रार नव्हती त्यांची, त्यांना आनंद होता मी काय काम करतो याचा अभिमान होता माझ्याबद्दल. पण हळूहळू काय आहे, त्यांचं वय वाढत गेलं. म्हणजे वडील माझे 75 ओलांडलेले होते, 80च्या घरात होते. आई पण माझी 70च्या घरात होती. तर भावाची झाली लोणावळ्याला बदली आणि लोणावळ्याला त्यांच्याबरोबर गेले, कारण त्यावेळेला एकत्र कुटुंब ही काही विशेष गोष्ट नव्हती. आज ती विशेष आपल्याला. आई वडिलांना सांभाळणं हे काही म्हणजे भार वाटतच नव्हता ना त्या काळामध्ये, कर्तव्य वाटत होतं. पण झालं असं की तिथला पाऊस 5 महिने आणि प्रचंड थंडी की त्या वयात त्यांना सहन होईना. सगळं आयुष्य गेलं होतं ठाण्यामध्ये आणि मग त्रास व्हायला लागला म्हणून त्याला परत ठाण्याला यायला लागलं. तिथे भाड्याची जागा होती आमची त्या काळामध्ये 2 खोल्यांची. आणि मग कधीतरी पत्रातनं असं लक्षात यायला लागलं की त्यांची अडचण होते, त्यांचं वय झालेलं आहे, आता त्यांना कोणाची तरी गरज आहे. भाऊ तर काही बदली करून येऊ शकत नव्हता, यांना तिकडे राहता येत नव्हतं. मला आयुष्यभर खरं म्हटलं तर संघाचं काम करायचं होतं. पण मला असं वाटलं, नाऊ इट इज माय टर्न टू पे बॅक माय पेरेंट्स. माझ्या आई वडिलांचा मला विचार केला पाहिजे. सगळ्या समाजाचा आपण विचार करतो, आई वडिलांचा करायचा नाही, हे मला नाही बरं वाटलं नाही. आणि म्हणून मी प्रचारक थांबण्याचा निर्णय घेतला. संघात वरपासून खालपर्यंत सगळ्यांना धक्का बसला, पण त्यांना असं वाटलं होतं हा आयुष्यभर काम करेल. पण हे जसं कर्तव्य होतं तसं आई वडिलांच्या अखेरच्या दिवसामध्ये त्यांच्या जवळ असणं हे माझं कर्तव्य होतं असं मानून मी प्रचारक म्हणून थांबलो. मग उद्योगाला लागलो. मग त्यांच्या आग्रहाकरता लग्न वगैरे केलं. 68 साली मी प्रचारक थांबलो. 69 साली माझं लग्न झालं. योगायोगाने मला मिळालेली पत्नी जी होती ती एक चांगली सून होती, चांगली गृहिणी होती, चांगली पत्नी होती आणि चांगली आई पण होती. फार थोड्यांच्या वाट्याला असं सगळं येतं, पण माझ्या आईवडिलांचा जसा मी उल्लेख केला तसे माझ्या पत्नीचाही उल्लेख करणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. भरून दिलं. लग्न जे झालं तेव्हा वय किती होतं तुमचं? 34. त्या काळात 21व्या वर्षी मुलांची लवकर होत होती. त्या काळात मी 13 उशिरा लग्न केलं त्या अर्थाने. असं आहे. आणि मग त्याच्यानंतर इकडे आलात. मग संसाराचा गाडा हाकत असताना प्रपंचासाठी काय आपण केलं? मग मी काही काळ ट्रान्सपोर्टचा व्यवसाय केला एकाच्या पार्टनरशिप मध्ये, मग स्वतंत्र केला. तत्वाला मुरड घालून काही करायचं नाही हा माझ्या रक्तातनं आलेला गुण होता. असं झालं, मी सिमेंट ट्रान्सपोर्ट करत असे. आपलं हे बारवी डॅम आहे ना, त्याचा 1000 टन सिमेंट मी ट्रान्सपोर्ट केलं. पण एक अंतुलेचा काळ म्हणून आला, तेव्हा 28 रुपयाची गोण 80 रुपयाला विकली जायला लागली. म्हणजे डिमांड खूप होती, आणखी सप्लाय फार कमी होता. आणि या काळामध्ये मग अनेक कॉन्ट्रॅक्टर असे आले की ते ट्रान्सपोर्टचा धंदा करत नव्हते, ते सिमेंटचा धंदा करत होते. ते 200 पोत्यांची ट्रक भरली की ती गोडाऊन पासून
साईटवरती जाईपर्यंत 4 वेळा पलटी केली, पण त्यावेळेला हुक्स वापरायचे आणि गनी बॅग्स होत्या, आत्ताच्या सारख्या बॅग नव्हत्या. 2दा पलटी केली की 4 किलो सिमेंट बाहेर यायचं. 200 x 4 एवढे किलो सिमेंट तयार व्हायचं. त्याच्या बॅग्स करून 50 रुपयाला माल विकला जायचा. आणि मग असं व्हायला लागलं, मी सेकंड लोएस्ट थर्ड लोएस्ट असलो तरी माझं टेंडर पास व्हायला लागलं. मग असं वाटलं की नाही, मला जर का चोरी करता येणार असेल तरच मी या धंद्यात राहू शकतो, आणि चोरी करायची नसेल तर मला या धंद्यातनं बाहेर पडायला लागेल. आणि म्हणून मी तो धंदा सोडून दिला. कारण अप्रामाणिकपणे धंदा करून पैसा मिळवणं, माझा एक विचार मी सांगतो, एका रिक्षावाल्यांनी तो फार लक्षात घेतला की कष्टाने इमानदारीने चांगल्या पद्धतीने जे कमावता ती लक्ष्मी असते, आणि चुकीच्या मार्गाने मिळवता तो पैसा असतो. पैसा सुख देईल असं नाही, लक्ष्मी जर असेल तर ती सुख दिल्याशिवाय राहत नाही. आता ही जी प्रिन्सिपल्स आहेत, ही प्रिन्सिपल्स आयुष्यामध्ये उतरणं फार महत्वाचं असतं, नाही तर प्रिन्सिपल्सच राहतात फक्त. माझा त्याच्यावरती विश्वास होता, मला काही वाईट वाटलं नाही. एक चांगला कमवता धंदा मी बंद केला, दुसरा व्यवसाय सुरू केला. मी काही काळ प्रदर्शनामध्ये भाग घेऊन वस्तू विकायचो. सेल्स आणि मार्केटिंग हा माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. त्यानंतर मग मी वर्ल्ड इन्कॉर्पोरेशन म्हणून एक मल्टीलेवल मार्केटिंग कंपनी जी एन्सायक्लोपीडियाज वगैरे विकत असे, त्यांच्याकडे जॉईन झालो. तिथेही मी 1 वर्षाच्या आत इंटरनॅशनल अवॉर्ड विनर झालो. प्रेसिडेंट अवॉर्ड मला 1990 मध्ये प्रेसिडेंट अवॉर्ड मिळालं. 89 ला मी जॉईन झालो. त्यानंतर असं झालं की माझ्याकडे डिमांड यायला लागली. मग टाइम लाईफ एशियाने मला बोलावलं. मग त्यांच्याकडे मी नॅशनल ट्रेनिंग मॅनेजर होतो. मधल्या काही काळात त्याच्याही अगोदर मला तुमचं कॉलियर्स मॅकमिलन्सनी बोलवलं, त्यांनी मला रिजनल मॅनेजर केलं होतं. डोर्लिंग इंडस्ट्री म्हणून अशी मल्टी $1 बिलियन कंपन्या आहेत सगळ्या जगात, सगळीकडे काम करणाऱ्या कंपन्या. त्यांनी मला रिजनल मॅनेजर म्हणून काही काळ काम दिलं. मग देशात परदेशात फिरायला मिळालं भरपूर. टाइम लाईफ एशियाचा मी नॅशनल ट्रेनिंग मॅनेजर होतो. आमच्या 20 ब्रांचेस होत्या, त्यामुळे देशभर फिरायला मिळालं. परदेशामध्ये अनेक ठिकाणी कॉन्फरन्स करता याच्याकरता जायला मिळालं. त्यामुळे देशातलं परदेशातलं एक्सपोजर खूप मिळालं. आणि तुम्हाला शिकायचं असेल ना तर ज्या गोष्टी लागतात त्याचा एक फार चांगला श्लोक आहे. जे केल्यामुळे मला लौकिक शिक्षण नसलं तरी मी कुठे जाऊन पोचलो. त्याचं खरं कारण ते आहे, माझ्या वडिलांनी लहानपणी एक श्लोक शिकवला होता. मला असं वाटतं तो पाठ करण्यासारखा, लक्षात ठेवण्यासारखा आहे. केल्याने देशाटन पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोचन, मनुजा चातुर्य येतसे फार. व्यक्तिमत्वाची संपन्नता मिळवायची असेल तर या गोष्टी करायच्या असतील. देशाटन करा, प्रवास करा. प्रवासामध्ये तुम्ही अनेक नवीन गोष्टी पाहता, एक्सपोजर मिळतो, तुम्ही काहीतरी शिकता. पंडित मैत्री, निर्णय विषयातली जे एक्सपर्ट्स माणसं आहेत त्यांच्या सहवासात तुम्ही राहिलात तर त्यांच्याकडनं तुम्हाला. सभेत संचार, सामान्य माणसामध्ये फिरा. बालादपी सुभाषितम ग्राम्यम, प्रत्येकाकडनं तुम्हाला काहीतरी शिकता येतं. शिकण्याचा ध्यास मात्र तुम्हाला असायला लागतो, शिकण्याची इच्छा असायला लागते. पंडित मैत्री, सभेचं शास्त्रग्रंथ विलोचना. मला सांगायला आनंद वाटतो की मी हजारो ग्रंथ वाचलेले आहेत. मग कथा, कादंबऱ्या, काव्यापासून ते तत्वज्ञानापासून तर ते फिलॉसॉफी पासून, सायकोलॉजी पासून काही वाचायचं, मेडिकल सायन्स पासून काही वाचायचं शिल्लक ठेवलं नाही. आणि अधाशासारखं वाचणं हा माझा नाद होता, आणि त्या वाचनाने मी संपन्न होत राहिलो. अहंकाराचा भाग नाही, पण 11वी SSC पास झालेला माणूस परदेशात जाऊन भाषण करून येत होता, परदेशामध्ये जाऊन ट्रेनिंग करत होता. मी कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काही वर्ष काम केलं. आज महिंद्रा अँड महिंद्रा, आदित्य बिर्ला ग्रुप, कॅडबरीज, पेपर प्रॉडक्ट, प्रिव्ही ऑर्गॅनिक्स अशा अनेक कंपन्यांमध्ये मी खालपासून वरपर्यंत ट्रेनिंग केले. TJSB सारख्या आज नंबर 1 ला असलेल्या बँकांच्या मध्ये ट्रेनिंग केले. आणखीन शिक्षकांची प्रशिक्षण केलेत, पालक शिक्षण वर्ग केलेत. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काही करायचं शिल्लक ठेवलं नाही. आणि हे शिकवण्याची क्षमता मला आली. म्हणजे मी 3 मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये शिकवत होतो. माझं क्वालिफिकेशन SSC आहे त्या सगळ्यांना माहिती होतं, कारण मी ते कुठे लपवायचं काही कारणच नव्हतं. बरोबर, मला त्याच्यात न्यूनगंड वाटतच नव्हता, कारण माझ्या डिग्रीपेक्षा माझं ज्ञान त्यांच्याकरता फार अनुभव. आणि मला सांगायला आश्चर्य वाटेल, ज्यावेळेला लोकांना 15,000 रुपये महिना पगार होता त्यावेळेला मला कंपन्या 15,000 रुपये पर डे देत होत्या. आणि
तो सगळा पैसा मी कुटुंबाबरोबर हा. समाजाकरता खर्च करत होतो. कारण समाजाचं आपण देणं लागतो हा विषय मी आयुष्यात एकाही दिवशी विसरलो नाही. तुम्हाला मुलं किती? मला एक मुलगी आहे. माझ्या दोन्ही मुलांबद्दल मला अभिमान आहे. एखादा वडील आपल्या मुलांबद्दल अभिमान बाळगतो ही फार दुर्मिळ झालेली गोष्ट आहे. माझी मुलगी 12वीला असताना मी प्रगती अंधविद्यालय बदलापूरचं 5 वर्ष काम करत होतो आणि डिव्होटेडली काम करत होतो. आता ती संस्था प्रचंड मोठी झाली नंतर, पण त्यावेळेला संघर्ष असा होता की 2 वेळा त्या मुलांना खायला घालायला पण पंचायत होती. अशा काळात मी तिथे काम करत होतो आणि तिने ती मुलं बघितली होती, अंध मुलं बघितली होती. आणि एक दिवशी ती मला असं विचारली, बाबा मी अंधांमध्ये करिअर करू का? मला तो प्रश्न आणि त्यावेळेचा तिचा चेहरा आठवतो. माझी लेख होती ती आहे. आणि मी म्हंटल, अगं अंधांमध्ये करिअर वगैरे काही नसतं, ते व्रत आहे, ते व्रत आहे. आणि मग त्याचे फायदे काय तोटे काय सगळं मी त्याला समजून सांगितलं. तुझ्या बरोबरच्या मुली शिकतील, मोठ्या होतील, पगाराची नोकरी मिळेल, त्यांना प्रमोशन्स मिळतील. इथे पगार मिळणार नाही फारसा, इथे प्रमोशन मिळणार नाही. स्वांत सुखाय करायचं असेल तर कर, नंतर पश्चाताप करता येता कामा नये. सगळं तिला प्लस मायनस पॉइंट सांगितले. 2 दिवसांनी मला अभिमान वाटतो तिने येऊन सांगितलं मला अंधांमध्येच करिअर करायचंय. त्यावेळेला नॅब, नॅशनल असोसिएशन फ्रॉम ब्लाइंडचं काम विजय मर्चंट करत होते. त्यांचा माझा चांगला परिचय होता. त्यांच्याकडे घेऊन गेलो. ब्लाइंड रिसोर्स टीचर आणि ब्लाइंड मोबिलिटी टीचर असे कोर्स तिने केले आणि आयुष्यामध्ये पुढची काही वर्ष अंधांमध्ये तिने काम केलं. एका अर्थाने माझ्या लेखीबद्दल मला अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. माझा मुलगा मिलिंद भागवत, आयुष्यात काही काळ बॅड पॅच सगळ्यांच्याच येतात. एक संघर्षाचा काळ आला, तो एसएससी ला बसला आणि आर्थिक जरा ताण तयार होता. तो म्हणाला बाबा मी कॉलेजला नाही जाणार. तो म्हटलं अरे असं कसं चालेल, काळानुसार तुला जायला लागेल. नाही म्हणे 12वी बाहेर न करीन. हे त्याचे शब्द ऐकले, त्याच्याशी बोललो, माझ्या लक्षात आलं त्याने काय निर्णय घेतलाय. तोनी 2 वर्ष घरी अभ्यास करून 12वीला तो बसला. नंतर मी त्याला सांगितलं आता कॉलेज जीवनाचा पण तुला अनुभव आला पाहिजे, आता आपली परिस्थिती सुधारली, तू कॉलेजला जा. नंतर तो BA झाला, MA झाला. आणि मिलिंद भागवत हे नाव मला असं वाटतं मीडियातल्या लोकांना माहिती नाही, असं नाही सापडणार. तो त्यांनी सुरुवात केली तरुण भारतमध्ये पत्रकारितेला, मग नवशक्तीमध्ये उपसंपादक होता, मग मुंबईच्या एका लोकल चॅनलमध्ये लागला, मग ETVला तो हैदराबादला गेला, तिथे मग तो न्यूज रीडर आणखी इंटरव्ह्यू घ्यायला लागला. आणि मग त्याचा सगळा प्रवास होता. आता मधल्या काळात तो न्यूज 18 लोकमतला काही वर्ष होता. आणखीन मी अभिमानाने असं सांगतो करिअरमध्ये त्यांनी खूप चांगलं यश मिळवलंय. आज गावागावात म्हणणं त्याला ओळखणारी माणसं आहेत, अनेक मोठी माणसं त्याचं कौतुक करतात. आणि मला अभिमान त्याच्या करिअरच्या यशापेक्षा त्याच्या संस्काराला आहे. कारण त्या क्षेत्रात राहून तो अत्यंत स्वच्छ करिअर आणि कॅरेक्टर आहे. पाय जमिनीवरती आहेत, कुठचाही अहंकार त्याच्या वागण्यात कुठे दिसत नाही. आणि मोठी मोठी माणसं जेव्हा येऊन सांगतात ना तुमचा मुलगा हा पाय जमिनीवरती येतो, कधी अहंकारने वागत नाही, सगळ्यांशी फार मोठी रिसेंटली वागतो. त्याच्या करिअर मधल्या यशाचं काही वाटा मी घेईन कदाचित, पण त्याचा माणूस म्हणून घडण्यात त्याच्या आईचा वाटा मोठा होता. आणि मला समोर असलेल्या सगळ्या आयांना सांगायचं आहे, आई जो संस्कार करू शकते ते जगात दुसरं कोणी करू शकत नाही. मुलांना मनी मेकिंग मशीन बनवू नका, त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी तुमची आहे. मातांनो, मातृत्व ही दैवी देणगी आहे हे लक्षात घ्या. आणि मुलांना जन्म देण्यापेक्षा त्यांना घडवणं ही तुमची जबाबदारी आहे, हे कधीही विसरू नका. एक वडीलधारा म्हणून मी हे सांगतोय, मला तो अधिकार आहे असं मी मानत नाही. यानंतर समाजकार्याकडे कसे वळलात आणि वसुंधरा संजीवनी मंडळ याची स्थापना कशी झाली? मी बऱ्याच संस्थांमध्ये काम केलं. मी मराठी ग्रंथसंग्रहालयाचं काही वर्ष काम करत होतो, त्याचा लाईफ मेंबर आहे. जिल्हा ग्रंथालय संघाचं काही वेळेला काम केलं. वक्तृत्व सभा म्हणून त्याच्यापेक्षा जुनी संस्था होती, त्याचा पण मी सेक्रेटरी होतो. ठाण्यावर समर्थ सेवक मंडळ, ह्या सगळ्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या संस्था आहेत. तर समर्थ सेवक मंडळाचा मी कार्यकारी मंडळाचा सभासद होतो. त्यांची मराठी शाळा, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक त्याच्या कमिट्यांवरती मी काम केलं. समर्थ भारत व्यासपीठ म्हणून त्याचा मी फाउंडर प्रेसिडेंट होतो. त्यामुळे हे सगळं माझं
चालू होतं. अंधविद्यालयाचं मी केलं, मी तुम्हाला सांगितलं. काही काळ कल्याणाश्रमाचं, वनवासी कल्याणाश्रम काम केलं. विवेकानंद रॉक मेमोरियल कमिटीचा जिल्ह्याचा जनरल सेक्रेटरी मी होतो. त्यामुळे हे सगळं अंगभूत होतच. या सगळ्या व्यवसायाच्या काळामध्ये काही प्रमाणात त्याला वेळ कमी द्यायला लागत होता. पण एक वेळ अशी आली की परमेश्वरानेच माझं आयुष्य बदलून टाकलं. वाचनाची आवड असलेला माझं डोळे गेले. म्हणजे मी पार्शली ब्लाइंड, हे अनेकांना सांगितलं तर खरं वाटत नाही, पण मी आता एकही अक्षर वाचू शकत नाही, मी लिहू शकत नाही आणि माणसांचे चेहरे ओळखता येत नाहीत. ह्या सगळ्या मर्यादा आहेत. काही दिवस थोडेसे असे गेले की फिश विदाऊट वॉटर सारखी अवस्था होती. मग मी चिंतन केलं आणि असं म्हटलं की अरे आयुष्यभर शिकत राहशील, तू कोणाला शिकवणारच नाहीस तर कसं चालेल. आणि म्हणून मग असं झालं की अरे मी गोळा केलं जर वाटलं नाही, जे जे आपण असे ठावे ते दुसऱ्याशी द्यावे, शहाणे करून सोडावे, असं जर आपल्या संतांनी सांगितलेलं आहे, तर मला असं वाटतं की परमेश्वराची अशी इच्छा आहे की आता वाचन बंद कर, लोकांना शहाणं कर. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून मग ते काम करायचं असं ठरवलं. याच काळामध्ये विद्याभारती म्हणून एक अखिल भारतीय संस्था आहे, त्यांनी मला बोलवून घेतलं. ते व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे, व्हॉलंटरी काम करत होतं. पैसे मिळवण्याचं काम मी डोळे गेले त्याच्यावरून बंद करून टाकलं. माझा म्हणजे सर्व्हिस टॅक्स रजिस्ट्रेशन नंबर टाकून देण्यापासून सगळं अलिप्त झालो त्या सगळ्यांपासून. पण त्याकरता मी मुरबाड शहापूर तालुक्यात फिरलो. अनेक शिक्षकांची प्रशिक्षण, मोटिवेशनल लेक्चर्स हे त्यावेळेला करत होतो. ही मी 81 वर्षाचा असतानाची गोष्ट आहे, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला मी पाहिलं, तो प्रसंग सांगण्यासारखा आहे. आमची गाडी चालली होती आणि समोरून एक मोठा तांडा आला आणि आमच्या कोणीतरी एकाने सांगितलं गाडी थांबा. थांबली गाडी. ते उतरले खालती आणि अक्षरशः 7 वर्षाच्या छोट्या मुलीपासून 60 वर्षाच्या बाईपर्यंत सगळ्यांच्या डोक्यावर हंडे होते, कमरेवरती हंडे होते. आणि ह्यांनी काहीतरी प्रश्न विचारले, त्या बायकांनी उत्तर दिली. मग ह्यांनी फोटो बिटो काढले आणि साधारणपणे 35ची एक माऊली, तिने एक प्रश्न विचारला की आम्हाला प्रश्न विचारलेत, फोटो काढलेत, आमचे हे हंडे जाण्याकरता काही करणार आहात का? त्या रात्री मी झोपू शकलो नाही. मी संवेदनशील माणूस आहे. तेव्हा असं वाटलं की सरकार काय करताय, लोकप्रतिनिधी काय करतायत, त्यांची जबाबदाऱ्या काय, ह्याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करू शकतो. आणि मी कॉर्पोरेट ट्रेड असल्यामुळे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट HR, कॉर्पोरेट सिव्हिल इंजिनियर, कॉर्पोरेट फायनान्स मॅनेजर, बरं का, अशी सगळी माणसं मी एकत्र केली आणि वसुंधरा संजीवनी मंडळाचा जन्म झाला. आणखीन त्या दिवसापासून ती सगळी माणसं आजही माझ्याबरोबर काम करतायत. आणि हे सगळेजण आपापल्या क्षेत्रामध्ये नुसते उच्च विद्याभूषित नाही आहेत, तर व्यवसायामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये अत्यंत यशस्वी झालेले लोक आहेत. आणि असा सगळा टीम असल्यामुळे या संस्थेची जी प्रगती झाली ती गतिमान प्रगती झाली. ज्याला आपण म्हणतो व्हिजन, मिशन, व्हॅल्यूज, काही मूल्य असली पाहिजेत ना तुमच्या कामामध्ये. रोड मॅप टू सक्सेस ज्याला म्हणतात, रिसोर्सेस उभं करणं, या सगळ्या गोष्टींचे आम्ही मास्टर होतो. आणि त्यामुळे अत्यंत गतिमान प्रगती झाली. 8 वर्षामध्ये 36 पुरस्कार प्राप्त संस्था तुम्हाला महाराष्ट्रात सापडेल असं मला वाटत नाही. याच्यामध्ये ठाणे भूषण आहे, ठाणे वैभव आहे, लोकसत्ता आहे, रोटरीचे गव्हर्नन्सचे आहे, राज्यपालांचा आहे. राजेंद्र सिंहजींनी मला सत्कार माझा केलेला आहे. आजही माझा राजेंद्र सिंहजींशी कधीतरी संपर्क असतो. आणि असे उदंड पुरस्कार मिळाले. ते काही माझ्याकडे बघून कोणी दिले नाहीत, या कामाबद्दल दिले. आणि प्रत्येक ठिकाणी मी असं सांगत आलो, हा सत्कार माझा जरी झाला असला तरी माझ्याबरोबर जेवढी काम करतात, अगदी ग्रासरूट वरती जे आमचे ग्रामीण कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांच्या परिश्रमाचं फळ म्हणून हे यश आपल्याला मिळालेलं आहे. आज ग्रामीण भागामध्ये जे आम्ही काम उभं केलंय, जवळजवळ 160 पेक्षा जास्ती प्रकल्प, जल प्रकल्प आम्ही पूर्ण केलेत. 75 कोटी लिटर पाण्याचे साठे तयार केलेत. CSR फंडिंग आम्हाला भरपूर यायला लागलं. एकेकाळी पैसा नव्हता, आता पैसा येतोय आणि त्याच्यातनं आम्ही मोठं काम उभं करतोय. मला असं वाटतं की 75 कोटी 8 वर्षात उभे केले. यंदाच्या 1 वर्षात आणखीन 40-50 कोटीचं काम उभं राहील असं मला स्वतःला डोळ्याला दिसतंय. आपल्या सोबत आहेत आनंद भागवत काका. यांचं जर कार्य बघितलं तर खूप सारे पुरस्कार यांना शासनाकडून मिळालेले.
पण पुरस्काराकडे जाऊन काही व्यक्ती असतात की त्या पुरस्काराला, त्या व्यक्तींमुळे त्या पुरस्काराचं महत्त्व वाढत असतं. आणि तसेच आजचे आपले पाहुणे आहेत की ते पुरस्कार त्यांना मिळाले, त्या पुरस्कारांचं महत्त्व यांच्यामुळे वाढलेलं आहे. असे हे आपले आज पाहुणे आहेत की ज्यांनी खरोखर खेड्यामध्ये जाऊन कशा प्रकारचं काम, म्हणजे बरेचसे समाजसेवक असतात ते फक्त बाता करतात किंवा ग्राउंडवरती न जाता एखाद्या एसी रूम मध्ये बसून हे सगळं रोड मॅप तयार केला जातो, ग्राउंड रिपोर्ट तयार केला जातो. पण तसं न करता प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन, तिथे जाऊन त्या लोकांमध्ये राहून त्या लोकांची मन परिवर्तन करून त्या गावाचा विकास करणं, याच्यावरती भर देऊन आज कित्येक खेडेपाडे यांनी सुधरवले आहेत. त्या खेड्यांमध्ये जिथे पाण्याची दुर्भिक्ष होतं, ते पाण्याचं दुर्भिक्ष यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दूर झालेलं आहे. आज त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला मुलाखतीमध्ये देखील सांगितलं की भेंडी एक्सपोर्ट केली जाते. त्यांनी त्या गावामध्ये जिथे पाणी नव्हतं, दुर्भिक्ष होतं, तिथे आज भाजीपाला पिकवला जातो आणि तो परदेशामध्ये एक्सपोर्ट केला जातो. अशा प्रकारचं कार्य यांच्याकडून सुरू आहे. आपण जनता दरबारला च्या माध्यमातून देखील लोकांना आवाहन करूया की ह्या वसुंधरा संजीवनी मंडळाला आपण देखील अर्थसहाय्य करा, मदत करा. ह्या कामामध्ये स्वतःहून प्रेरणेने जॉईन व्हा आणि यांचं काम वाढवण्यासाठी आपल्या तालुक्यातलंच काम सुरू आहे. आणि एक मुद्दामून या ठिकाणी आठवण सांगेल की काकांचा आणि माझा तसा परिचय नव्हता. माझे मित्र जयंत सावंत हे माझे वर्गमित्र आहेत. ते मला एका कार्यक्रमानिमित्त भेटले होते आणि तिथे चर्चा करताना काकांविषयी माहिती झाली. म्हणजे तालुक्यात असून सुद्धा त्यांचं कार्य एवढंच म्हणजे शांतपणे चालू आहे की ते आज मीडिया असून देखील आम्हाला देखील त्यांची कल्पना नव्हती. काही माणसं असतात की एवढंसं जरी काम केलं तरी दाखवायचं एवढं असतं, पण या व्यक्तींकडून एवढं काम केलं जाते पण ते कुठेही मीडियाला फ्लॅश होत नाही. आपल्या माध्यमातून आपण त्याला आता प्रसिद्धी देतोय आणि लोकांना आपण आव्हान करूया की त्यांच्या कामाला सहकार्य करा, त्याचा सहभाग व्हा, त्याचा एक भाग व्हा. आपल्या तालुक्यासाठी ही काम आहे, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या तालुक्याचा विकास होणार आहे. गावातील सरपंच असो, काही सामाजिक कार्यकर्ते असो, यांना देखील आपण यांचा नंबर आपण खाली स्क्रोल करणार आहोत. यांचे सहकारी त्यांचा नंबर आपण खाली स्क्रोल करणार आहोत. आपण त्या नंबरवरती त्यांच्याशी संपर्क साधा. आपल्या गावांचा विकास कसा करता येईल यांचं रोड मॉडेल एक घ्या आणि ते त्याप्रमाणे लागेल ते सहकार्य करायला हे तयार आहेत. आणि आपला कसा विकास करून घेता येईल, आपल्या गावाचा आर्थिक विकास कसा साधता येईल हे यांच्याकडून आपण करून घेऊ शकतो आणि आपलं गाव सुजलाम सुफलाम बनवू शकतो. त्याचप्रमाणे युवकांना देखील आपण या ठिकाणी आव्हान करूया की युवकांचं एक मोठं नेटवर्क या ठिकाणी शहापूरमध्ये, मुरबाडमध्ये तयार होणार आहे. त्या युवकांना, ज्या युवकांना समाजकार्यामध्ये आवड असेल किंवा करिअर करायचं असेल, त्या सगळ्यांनी यांच्याशी संपर्क साधावा आणि आपलं पुढील वाटचालीसाठी कशी यांची मदत करता येईल आणि आपल्या गावाचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष द्या. त्यांच्याशी चर्चा करत असताना ओघाओघाने कसा वेळ निघून गेला हे कळलं देखील नाही. तर हा आपला एपिसोड खूप मोठा होणार आहे. त्याच्यासाठी आपल्या आजच्या पाहुण्यांना आपण या ठिकाणी विनंती करूया की आपण आम्हाला 2 भागांसाठी हवेत. आपण यांच्याशी एक भाग आता आपण प्रसारित करणार आहोत आणि दुसरा भाग पुन्हा एकदा दुसरा भाग प्रसारित करणार आहोत. त्या दुसऱ्या भागासाठी देखील त्यांना या ठिकाणी आपण जनता दरबारच्या वतीने विनंती करूया की त्यांनी आपल्या या भागासाठी आपला वेळ द्यावा. काका आपल्या स्टुडिओमध्ये आले, आपल्याला मुलाखत दिली, आपल्याला वेळ दिला, याबद्दल जनता दरबारच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.